पहिला उपाय आहे की रात्री लवकर जेवण करा आणि हलकं जेवण करा, थोडं कमी जेवण करा. संध्याकाळी 8 वाजण्याच्या अगोदर किंवा आसपास त्याच्या खूप उशिरापर्यंत 10, 11, 12 अशा उशिराकडे जेवणाचं वेळ कधीही जाऊ देऊ नका. दुसरं, उठल्याबरोबर चहा कॉफी पिण्याच्या ऐवजी थोडं लिंबू पाणी प्या. थोडं कोमट पाणी आपण करा म्हणतो, त्यात थोडं लिंबू पिळा म्हणतो. एखादा चमचा वाटलं तर मध टाका, ज्यांना साखर नसेल त्यांना. असं टाकून प्या. यानं काय होईल, ॲपेटाईट वाढेल. पचन जे एन्झाईम्स असतात मध्ये, ते एन्झाईम्स चांगल्या प्रकारे स्त्राव होतील आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे भूक लागेल. तसंच हलका व्यायाम सकाळी एक अर्धा तास, पाऊण तास, 1 तासापर्यंत करा. व्यायाम केला तरी पण तुम्हाला भूक चांगल्या प्रकारे लागेल. तसंच सुरुवातीला की तुम्हाला समजा भूक लागलेली पण वाटत नाही, तरी सुद्धा थोड्या प्रमाणात, कमीत कमी प्रमाणात 4 घास म्हणतो आपण तसं नाश्ता करायला किंवा ही न्याहारी ब्रेकफास्ट करायला सुरुवात करा. म्हणजे काय होईल, शरीराला सवय लागेल. तसंच महत्वाचा आणखी एक उपाय आहे की सकाळी लवकर उठा म्हणण्यापेक्षा संध्याकाळी लवकर झोपण्याची सवय लावा. आता अलार्म लावायची पद्धत जी आहे सकाळी उठण्याकरता, तिथं लावण्यापेक्षा रात्री झोपण्याकरता अलार्म लावा. तसंच रात्री झोपण्याच्या पूर्वी जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तास स्क्रीन टाइम ऑफ. ब्ल्यू स्क्रीन पासून दूर राहा. म्हणजे मोबाईल नाही, टीव्ही नाही, कॉम्प्युटर नाही, लॅपटॉप नाही, काहीच नाही. हे स्क्रीन पाहायचं त्यावेळेचं बंद करा. म्हणजे डोक्यामध्ये मेलॅटोनिनचा मेंदूमध्ये स्त्राव चांगला होईल आणि शरीरामध्ये झोप यायला ते कारणीभूत होणारा हार्मोन आहे चांगला. आता काही साधे सोपे घरगुती उपाय जे आहे त्याच्यामध्ये, तर याच्यात आले, ज्याला आपण अद्रक म्हणतो, हे थोडंसं लिंबू, आले म्हणजे हे अद्रक आणि मीठ थोडंसं, ह्याचं चावून जर खाल्लं, थोडासा तुकडा, लहान लहान तुकडा, थोडंसं लिंबू, तर याच्यानं पाचक रस चांगल्या प्रकारे शरीरामध्ये तयार होत असतात. तुम्हाला लगेचच भूक लागल्यासारखं वाटेल. तसंच सलाड्स खा. आम्ही तर म्हणतो सुरुवातीला भूक लागत नसेल ना, तर तुम्ही काकडी घ्या, टमाटर, बीट, काय घ्यायचं आहे आपल्याकडं ते घ्या, थोडा कच्चा कांदा घ्या आणि थोडी काकडीची फोड, थोडा घास घ्या, थोडा कांदा तोडून खा किंवा लसणाची एखादी पाकळी घ्या, त्याचा थोडंसं हे करा. आणि हे जर तुम्ही आधी खाल्लं सगळं, तर तुम्हाला आपोआप भूक लागते. तसंच विलायची, एखादी लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा, 1 विलायची, 1 लवंग आणि थोडा दालचिनीचा तुकडा, हे जर तुम्ही तोंडात घेऊन ते चगळलात, थोडंसं मुखशुद्धी करताही चांगलं असतं, किंवा चगळा भूक लागण्याकरता जर हे तुम्ही चगळलात आणि चावून ते खाल्लात, तर त्यानं पण भूक चांगल्या प्रकारे वाढत असते. तसंच हिरवी मिरची व थोड्या प्रमाणामध्ये जरी तुम्ही हिरवी मिरची घेतला, त्याचा थोडासा तुकडा जरी तुम्ही खाण्यामध्ये तुमच्या आला, तरी तुम्हाला लगेचच भूक वाढत असते.